केतन अग्रवाल खून प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। केतन याच्या खुनाचा पहिला प्रयत्न सिया गोयल हिने 14 जून रोजी केला होता। मात्र त्यापूर्वी 4-5 दिवस अगोदर केतन याला लोहगडावरून ढकलून देऊन कसं ठार करायचं याची रंगीत तालीम सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी एका ठिकाणी केल्याचं आता समोर आलेलं आहे। एवढंच नाही तर केतन याचा खून आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने करता येईल हे देखील दोघांनी YouTube आणि Googleवर सर्च केलं। शेवटी दोघांना लोहगडावरून त्याला ढकलून देण्याचा पर्याय सोपा वाटला, त्यामुळे त्यांनी त्याला मूर्त रूप दिलं। केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी सकाळी 10 ते पावणे 11 वाजताच्या सुमारास लोहगडावरील हत्ती तलावाच्या बाजूला असलेल्या दरीमध्ये ढकलून देऊन सिया आणि चेतन या दोघांनी खून केला। दैनिक पुढारीचे क्राईम रिपोर्टर अशोक मुराळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया। मुराळे सर, अत्यंत धक्कादायक असे नवनवे खुलासे या प्रकरणामध्ये होत आहेत। आता ही नवी अपडेट आहे। विक्रांत, खरं तर हा कोल्ड ब्लडेड मर्डर आहे। एकंदर या प्रकरणाचा आतापर्यंत तपास जर आपण पाहिला तर अनेक धक्कादायक गोष्टी यामध्ये समोर येत आहेत। केतन अग्रवाल याचा खून करण्याच्या अगोदर म्हणजे सिया आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनी चक्क 14 जूनच्या अगोदर 3-4 दिवस रंगीत तालीम केली आहे। म्हणजे केतन याला आपण कसं मारायचं, किती अंतरावरती आपण त्या ठिकाणी उभा राहायचं, त्याला धक्का कोण मारणार, धक्का मारल्यानंतर तो कसा पडेल याचा संपूर्ण सराव या दोघांनी केलाय। आणि एवढंच नाही तर या दोघांनी गुगलवरती त्याला कशा पद्धतीने मारता येईल हे देखील सर्च केलेलं आहे। युट्यूबवर त्याचं काही प्रात्यक्षिक त्यांनी पाहिलेलं आहे। एकतर केतन याला कायमचं अपंगत्व आणायचं किंवा त्याचा ऍक्सिडेंट करायचा किंवा त्याला विष द्यायचं हे देखील पर्याय त्या दोघांनी शोधून काढलेले आहेत। मात्र त्याला लोहगडावरून ढकलून देऊन मारता येईल हे सर्वात सोपं वाटलं, म्हणून त्या दोघांनी त्याला लोहगडावरून धक्का देऊन मारलं। खरं तर या संपूर्ण घटनेच्या अगोदरती 15 मे रोजीच या दोघांनी त्याला मारण्याची तयारी सुरू केली, कारण की आता त्यांच्या समोरचे सर्व पर्याय संपलेले होते। कारण की घरच्याला सांगण्याचा पर्याय देखील त्यांच्याकडे शिल्लक राहिला नव्हता। त्यामुळे या दोघांनी त्याला कायमचं संपवायचं आणि पुढे जायचं हा मार्ग निवडला। खरं तर 31 मे रोजी केतनला घेऊन सिया ही लोहगडावरती गेली होती आणि लोहगडावर गेल्यानंतर त्याच ठिकाणी तिच्या डोक्यात आलं की आता आपण याला याच ठिकाणावरती मारायचं आहे। त्यानुसार ठरल्याप्रमाणे 14 जून रोजी पहिला प्रयत्न सियाने केला। मात्र सिया त्या ठिकाणी घाबरली, तिनं केतनला धक्का देखील मारला, मात्र केतन पडला नाही। आणि हे सर्व झाल्यानंतर सियानं आपल्या प्रियकर चेतनला सांगितलं की अरे बाबा, ते मला काही जमणार नाही आहे, यासाठी वेगळा मार्ग अवलंबावा लागेल। आणि त्याच ठिकाणी चेतन चौधरी याची या संपूर्ण घटनेमध्ये एंट्री झाली आणि दोघांनी ठरवलं आणि त्यानुसार त्याला संपवून टाकलं। खरं तर विक्रांत, या दोघांनी पोलीस आपल्याला चौकशी करतील, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील, कारण की हा अपघात जरी दाखवला तरी पोलीस चौकशी आपली करतील। या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करतील। या दोघांना याची माहिती होती, त्यातूनच या दोघांनी पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर काय द्यायची, पोलीस आपल्याला काय विचारू शकतात याची देखील माहिती घेऊन ठेवली होती। एवढंच नाही तर उद्या भविष्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला तर यामध्ये आपल्याला शिक्षा काय होऊ शकते याची देखील या दोघांनी माहिती घेऊन ठेवली। आणि एकंदर पाहिलं गेलं तर अतिशय शांत डोक्याने त्यांनी केतन अग्रवालला या आपल्या वाटेतनं संपवलं, त्याला कायमचं मारून टाकलं, त्याचा खून केला। मात्र पोलीस आणि त्याच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेले काही सवाल होते, या सवालावरती पुढे ही चौकशी झाली आणि त्यातूनच हा खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आला। विक्रांत, धन्यवाद अशोक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तरी एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। नेमकं काय घडलेलं होतं? केतन अग्रवाल हत्या प्रकरणामधला आणखी एक नवा धक्कादायक खुलासा। 14 जूनला हत्येचा पहिला प्रयत्न करण्याच्या 4 दिवस आधी प्लॅनिंग झालं। हत्या कशी करता येईल हे गुगल आणि युट्यूबवर सुद्धा सर्च केलेलं होतं आणि त्यानंतर 18 जूनला लोहगडावरील हत्ती तलावाच्या बाजूला असलेल्या दरीमध्ये केतनला ढकलण्यात आलं। आताच आपले दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अशोक मुराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी आपल्याला काय शिक्षा होऊ शकते याचाही विचार आधीच करून ठेवला होता। अर्थात सिया आणि चेतन या दोघांनी याचा विचार आधीच करून ठेवला होता। पोलीस आपली चौकशी करतील, त्यामुळे चौकशीमध्ये काय उत्तर द्यायची हेही आधीच ठरवून ठेवलेलं होतं। त्यामुळे अशोक मुराळे जे दैनिक पुढारीचे क्राईम रिपोर्टर आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा अतिशय कोल्ड ब्लडेड मर्डर आहे।